नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप. सध्याच्या स्थितीला शिक्षक भरती आणि त्याची पसंतीक्रम देणे सुरू आहेत. मुळामध्ये आज आपली पसंतीक्रम 8 व 9 तारखेला लॉक करणं गरजेचं होतं. पण सध्याच्या स्थितीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप मला कॉल्स येत आहेत, मेसेज पण येत आहेत. काही अभियोग्यताधारक आपले शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा आपापल्या समस्या घेऊन जात आहेत. रात्री 3 वाजताच्या वेळेसुद्धा आपले अभियोग्यताधारक पोर्टलवर आपली पसंतीक्रम जनरेट करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र काल दिवसभर बहुतांश बरेच वेळा पोर्टलवर अनेक अडचणी येत होत्या, संकेतस्थळ चालत नव्हतं. आणि आज जवळजवळ सकाळपासून ती परिस्थिती तशीच आहे. थोड्याफार तुरळक प्रमाणामध्ये थोडंफार चालते. मात्र हे जे तांत्रिक अडचणी आहेत ते खूप मोठ्या अडचणी येत आहेत. त्यासोबत काही मुलांच्या समस्या अशा आहेत की त्यांना प्रिफरन्स जनरेट झालेले नाहीत. काही गटाची समस्या अशी आहेत की त्या गटाला त्याचे प्रेफरन्स जे काही यायला पाहिजे होते ते आले नाहीत. आता मुळामध्ये याच्यामध्ये चुका कोणाच्या आहेत? चुका मुळात आपल्या आहेत. जेव्हा आपण सेल्फ सर्टिफाय करत होतो तेव्हा आपण आपले विषय चुकीची माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विषय टाकलेत. जर तेव्हाच आपण माहिती व्यवस्थित दिली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. असो, तो विषय गेला. पण आज सध्याच्या स्थितीला BSc, MSc, BCom या विषयाला घेऊन सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होताना दिसत आहेत. जसं की ज्या विषयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं नाही असे त्यांना पसंतीक्रम आलेले आहेत. मग ते पसंतीक्रम जनरेट झालेले द्यायचे का नाही अशा समस्या त्यांच्यासमोर आहेत. त्यासोबतच काही जसं की BScमध्ये केमिस्ट्री हा विषय आहे, तर केमिस्ट्री हा विषय पसंतीक्रम म्हणजे सेल्फ सर्टिफाय करताना न देता इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे वेगवेगळे, जसं की बायोलॉजी आहे तर त्याच्यामध्ये झुलॉजी, बॉटनी अशा विषयाचं, जसं की IT चा विषय आहे तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे विषय, जसं की मुख्य विषय न देता उपविषय देण्यात आलेले आहेत. जसं कॉमर्सचा विषय आहे त्याच्यामध्ये जे मुख्य विषय द्यायचा आहे ते न देता त्या ठिकाणी वेगवेगळे विषय, उपविषय त्या ठिकाणी पसंतीक्रम त्या कारणानं आले नाहीत, ज्यामुळे की त्यांनी मूळ विषय त्या याच्यामध्ये नोंदणी करताना, आपलं सेल्फ सर्टिफाय करताना ते द्यायला पाहिजे होतं, ते दिले नाहीत. या कारणाने हे समस्या आहेत. बाकी यासोबत अजून काही समस्या वेगळ्या आहेत. 9 ते 12च्या मुलांना त्या ठिकाणी पसंतीक्रम येत नाहीत. त्याचं कारण असं सांगितलं जातं की त्यांच्या वयानुसार ते पसंतीक्रम आले नाहीत एज बार या कारणामुळं. तर मित्रांनो, अशा सगळ्या मुलांनी घाबरून जायचं कारण नाही. तुमच्यावर तोडगा काढण्यासाठी जसं की BSc, MSc, MCom वाल्यांचं त्या ठिकाणी विषय निकाली निघालेला आहे. आपले काही अभियोग्यताधारक त्या ठिकाणी गेले होते आणि आम्ही पण आपल्या माध्यमातून अधिकारी वर्गांना कळवलं होतं. तर तो विषय तात्काळ त्या ठिकाणी अभियोग्यताधारकांनी आयुक्त कार्यालयात जाऊन करून घेतलेला आहे. तर त्यामुळं अशा मुलांनी आता निश्चिंत राहा, तुम्हाला तुमची पसंतीक्रम जनरेट होतील. जेव्हा अशा समस्या येत असतील तर एक साधं कारण आहे, एक साधा उपाय आहे त्यावर. जर तुम्हाला पसंतीक्रमाच्या समस्या येत आहेत तर एकदा काय करायचं, अगोदर जनरेट केलेले पसंतीक्रम डिलीट करायचे, पुन्हा एकदा जनरेट करून बघायचं, मग तुमचे पसंतीक्रम वाढलेले असतील. असा हा जो काही क्ल्यू आहे ते 50% लोकांना लागू पावेत, कारण काही समस्यामुळे होऊ शकते. मात्र मुळात आलेच नाही तर हे कारण होते, त्यामुळं आता त्या पसंतीक्रम तुम्हाला जनरेट होतील मित्रांनो. तर त्याच्यानंतर जे काही वयामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम 9 ते 12चे दिसत नव्हते, तर त्या ठिकाणी आता तुमचा पण प्रॉब्लेम आज सायंकाळपर्यंत सॉल्व्ह होईल. त्यामुळं ते पसंतीक्रम द्यायला किंवा तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. आता सध्याच्या स्थितीला ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी असताना, दुसऱ्या बाजूला सर्व्हर डाऊन असताना शक्य आहे का पसंतीक्रम देणे? मुळामध्ये आज आणि उद्या पसंतीक्रम आपले लॉक करण्याची तारीख होती, तर मग कसं शक्य आहे? तर मित्रांनो, अधिकारी वर्गांच्या लक्षात आणून दिलेलं आहे ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी. म्हणून आपल्या पसंतीक्रम जनरेट करण्यासाठी किमान एक 4 दिवस तरी मुदतवाढ मिळणार आहे. अजून अधिकृत असं काही नोटिफिकेशन आलं नाही, पण एक 4 दिवस त्याला मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे आणि ती मिळणार आहे. त्यामुळं मुदतवाढ मिळते म्हणून तुम्ही स्वस्थ बसू नका की बाबा मिळणार आहे चला करूया. तर सर्व्हर जर चालत असेल तर तात्काळ ती प्रक्रिया आपली करून घ्या जनरेट करण्याची पसंतीक्रम. मग लॉक त्या ठिकाणी टॅब जो आहे तो दिलेला नव्हता, ते सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत अपेक्षित आहे येणे, तर ते येऊन जाईल. मग दुसऱ्या बाजूला मुदतवाढ मिळेल का? तर नक्कीच मुदतवाढ मिळण्याची जास्त संकेत आहेत. कारण
आत्तापर्यंत 1,63,000 मुलांनी आपल्या पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं होतं. तर त्याच्यापैकी किती मुलांनी आपलं पसंतीक्रम जनरेट केलं आहे, तर त्याच्यापैकी फक्त 60,000 मुलांनी काल सायंकाळी उशिरापर्यंत जनरेट केले होते. मग उरलेले जे काही 1,00,000 आहेत मुलं, त्यांनी अजून पसंतीक्रमसुद्धा जनरेट केले नव्हते. मुळात मी सुद्धा पसंतीक्रम जनरेट केलं नाही तुमच्या समस्या सोडवण्यात आणि माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेम्समुळे. तर मी ते पण करण्याचा प्रयत्न करतो, पण माझंही सर्व्हर डाऊन झालेलं आहे, तसं माझं डोकंही डाऊन झालेलं आहे तुमच्या सगळ्यांना उत्तरं देऊन. त्यामुळे मी नक्कीच ते करून घेईल आणि तुम्ही पण गाफील राहू नका, तुम्हीही करून घ्या. तर मित्रांनो, आता आज सायंकाळपर्यंत किंवा सर्व्हरच्या कामं चालू असल्याकारणानं ते लॉकचा टॅब जे आहे ते दिलेला नाही. ते लवकरच तो टॅब देण्यात येईल. ज्याचं पसंतीक्रम रफ मटेरियल तयार आहे त्या लोकांनी ते लॉक करून घ्यायचं आहे. आणि एकदाच तुटून पडू नका मित्रांनो, जसं जसं चालू होते त्या पद्धतीनं करा. काय झालं, पसंतीक्रम देण्याची आणि लॉक करण्याची सुविधा ही अल्पकाळाची दिलेली आहे आणि त्या सर्व याच्या पोर्टलवर सगळे तुटून पडलेले आहेत. त्या कारणाने अशा काही समस्या येत आहेत. अजून याच्यापेक्षा जर काही तुमच्या वैयक्तिक वेगळ्या समस्या असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आपण वारंवार प्रयत्न करू. सगळ्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ते ऑफिशियल जे काही मेल दिलेला आहे त्या मेल ID वर आपल्या समस्या सांगा किंवा प्रत्यक्ष अधिकारी वर्गांना भेटा. पण त्यांना व्हॉट्सअप कॉल वगैरे अशा गोष्टी टाळा मित्रांनो, कारण अधिकारीसुद्धा आपल्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. ते खूप बिझी आहेत. त्यामुळं वैयक्तिक समस्या आहेत नक्कीच भेटा. पण तुम्ही त्या मेलच्या माध्यमातून जरी तुमची प्रतिक्रिया दिली, तिथं तुमच्या समस्या सांगलात तरी 100% त्याला उत्तर जरी नाही आलं, कारण तिकडनं त्यांच्याकडनं प्रत्येकानं उत्तर देणं शक्य नाही, तरी ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. जरी उत्तर नाही आलं तर 100% त्या मेलला तुम्हाला संकेतस्थळावर जे काही तुमची समस्या आहे ती समस्या सॉल्व्ह झालेली दिसेल, जर ती योग्य असेल तर, आणि तर नाही. चला मित्रांनो, इथेच थांबतो. तुमच्या समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच त्याच्यावर जे काही उचित कार्यवाही आहे ते करण्याचा प्रयत्न करेल. महत्त्वाचे असतील तर किंवा इथे सॉल्व्ह होत असेल तर मी तुम्हाला उत्तर देईल. इथे सॉल्व्ह नाही झाले तर अधिकारी वर्गांच्या त्या गोष्टी लक्षात आणून देईल. आपले संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर नवीन असाल तर अशाच नवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. जय भीम, जय शिवराय.